श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज मी तुम्हाला एक अशा विषय सांगणार आहे जो कदाचित तुम्ही रोज करत असाल, पण कधी विचार केला आहे का, ज्या घरामध्ये देवांसमोर साखर किंवा नैवेद्य ठेवला जातो नेमकं तिथे काय घडतं? काही लोक म्हणतात घरात सकारात्मकता वाढते, काही लोक म्हणतात संकट दूर राहतात, तर काहींना असंही वाटतं की सगळं फक्त परंपरा आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नैवेद्याचं खरं महत्त्व, साखर देवांसमोर का ठेवतात, कोणत्या चुका टाळाव्यात आणि जर योग्य पद्धतीने केलं तर तुमच्या आयुष्यात काय बदल होऊ शकतात. कारण हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक अतिशय सुंदर अशी माहिती देणार आहे जी प्रत्येक घरामध्ये रोज होत असते आणि ही चूक जर आपल्याकडनं झाली तर अनेक प्रकारच्या संकटांचा आपल्याला सामना देखील करावा लागतो. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून भोलेनाथांची तुमच्या कुटुंबावर, मुलांवर अगदी भरभरून अशी कृपा होईल. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये देवपूजेला खूप मोठं महत्त्व आहे. घरात देवघर असणं म्हणजे फक्त एक कोपरा नाही, तो असतो घराचा ऊर्जा केंद्र. ज्या घरात दररोज दिवा लागतो, अगरबत्ती पेटते आणि देवाला नैवेद्य दाखवला जातो, त्या घरात नकळत एक शिस्त, शुद्धता आणि सकारात्मक वातावरण तयार होते. आपण सकाळी उठून देवासमोर हात जोडतो, आपल्या मनातील इच्छा, भीती, चिंता, आशा सगळं काही देवाला सांगतो. पण देवाला नैवेद्य दाखवणं म्हणजे नेमकं काय? फक्त हे खाणं ठेवणं आहे का? त्यामागे काही खोल अर्थ आहे का? तर बघा, नैवेद्य या शब्दाचा अर्थ आहे देवाला प्रेमाने अर्पण केलेले अन्न. नैवेद्य म्हणजे देवाला भूक लागते म्हणून दिलेलं अन्न नाही, तर ते आपल्या कष्टाचं, श्रद्धेचं आणि कृतज्ञतेचं प्रतीक आहे. आपण जे खातो ते आधी देवाला अर्पण करतो, म्हणजे आपल्या मनात ही भावना तयार होते की हे सगळं मला देवाच्या कृपेने मिळालं आहे. आणि म्हणूनच शास्त्रामध्ये सांगितलं आहे, नैवेद्याशिवाय पूजा अपूर्ण असते. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे देवासमोर साखर का ठेवतात? साखर म्हणजे काय? तर साखर म्हणजे गोडवा. आपल्या आयुष्यात गोडवा यावा, घरातील संबंध गोड राहावेत, मनात कटुता, राग, द्वेष कमी व्हावा आणि जीवनात मधुरता यावी, यासाठी साखर देवाला अर्पण केली जाते. धार्मिक दृष्टीने पाहिलं तर साखर ही सात्विक पदार्थ मानली जाते. सात्विक पदार्थ म्हणजे जो मनाला शुद्ध, शांत आणि सकारात्मक बनवतो. जेव्हा आपण देवाला साखर अर्पण करतो तेव्हा प्रतिमात्मक आपण देवाला असं सांगतो की देवा, माझं जीवन गोड कर, माझ्या घरात आनंद, शांती आणि समाधान दे. मित्रांनो, हा अनुभव अनेक लोकांना येतो की ज्या घरात रोज देवाला नैवेद्य दाखवला जातो त्या घरामध्ये वातावरण शांत राहायला लागतं, भांडण तंटे कमी होतात, मनाला स्थैर्य मिळतं, कामात मन लागतं आणि एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवते. हे सगळं जादूने होत नाही, हे होतं आपल्या मनाच्या बदलामुळे. जेव्हा रोज सकाळी किंवा संध्याकाळी आपण देवासमोर बसतो, दिवा लावतो, नैवेद्य दाखवतो, तेव्हा आपलं मन आपोआप शांत होतं आणि शांत मनाने घेतलेले निर्णय हे नेहमीच योग्य दिशेने जातात. काही लोक म्हणतात हे सगळं अंधश्रद्धा आहे, पण खरं सांगायचं तर देवपूजा आणि नैवेद्य ही मनाची शिस्त शिकवतात. दररोज एक ठराविक वेळ देवासाठी काढणं, घर स्वच्छ ठेवणं, स्वतः स्वच्छ राहणं आणि मन शांत ठेवणं, हे सगळं आपल्या मानसिक आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. म्हणूनच ज्या घरात ही शिस्त असते तिथे नकळत आयुष्य अधिक व्यवस्थित जात असतं. आता एक महत्त्वाचा प्रश्न येतो ते म्हणजे नैवेद्यामध्ये काय ठेवावे? शास्त्रानुसार आणि परंपरेनुसार फळ, साखर किंवा गूळ, गोड पदार्थ, त्यामध्ये लाडू, पेढा, शिरा, साधं शिजवलेलं अन्न, दूध, दही, तूप, या सर्व गोष्टी, सगळे सात्विक पदार्थ तुम्ही नैवेद्य नेहमी स्वच्छ मनाने आणि स्वच्छ हाताने तयार करून देवाला अर्पण करू शकता. नैवेद्यामध्ये काय ठेवू नये हे इतकंच महत्त्वाचं आहे. त्यामध्ये कांदा, लसूण, मांसाहार, दारू किंवा नशेचे पदार्थ, शीळ अन्न, चाखलेलं अन्न, देवाला अर्पण केलेले नैवेद्य हा शुद्ध आणि सात्विक असावा, हीच आपल्याकडे परंपरा आहे. नैवेद्य ठेवताना होणाऱ्या सामान्य चुका. बऱ्याच लोकांकडून नकळत काही चुका होतात. त्यामध्ये नैवेद्य हा घाईत नैवेद्य ठेवणे, घरात चिडचिड किंवा राग असताना पूजा करणे, अस्वच्छ भांडी वापरणे, देवाला दाखवलेला नैवेद्य लगेच स्वतः खाणे, देवघर अस्वच्छ ठेवणे. लक्षात ठेवा, पूजा ही मनापासून केली जाते, फक्त औपचारिकतासाठी नाही. नैवेद्य कसा ठेवायचा? नैवेद्य नेहमी स्वच्छ हाताने ठेवा. नैवेद्य ठेवण्याआधी शक्य असल्यास हात-पाय धुवावेत.
नैवेद्यासाठी वापरणारी ताट, वाटी वेगळी आणि स्वच्छ असावी. नैवेद्य ठेवताना मन शांत ठेवावं, घाई गडबड करू नये. देवासमोर नैवेद्य ठेवताना मनात श्रद्धा आणि कृतज्ञतेचा भाव असावा. नैवेद्य ठेवून झाल्यावर थोडा वेळ डोळे बंद करून प्रार्थना करावी. लक्षात ठेवा, देवाला नैवेद्य आपण पदार्थांसाठी नाही तर भावनेसाठी अर्पण करत असतो. आणि नैवेद्य हा किती वेळ ठेवावा? सामान्यपणे नैवेद्य देवासमोर किमान 5 ते 10 मिनिटं ठेवावा. काही घरांमध्ये मंत्र, स्तोत्र आणि आरती होईपर्यंत नैवेद्य ठेवला जातो. ते योग्यच आहे. महत्त्वाचं म्हणजे नैवेद्य ठेवून लगेच तो उचलू नये. थोडा वेळ देवाला अर्पण केल्याचा भाव मनात असू द्यावा. नैवेद्य नेहमी सात्विक असावा. त्याचबरोबर नैवेद्य ठेवत असताना ज्या चुका सांगितलेल्या आहेत तर त्या चुकूनही करायच्या नाही. नैवेद्य देवाला अर्पण झाल्यानंतर तो प्रसाद बनतो. तो प्रसाद नेहमी आदराने आणि कृतज्ञतेने खावा. प्रसाद वाया घालवू नये. शक्य असल्यास घरातील सर्वांनी तो थोडा थोडा खावा. नैवेद्य ठेवणे ही फक्त एक धार्मिक कृती नाही, ती आहे मनशुद्धी करण्याची, कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि सकारात्मकता वाढवण्याची सवय. जर तुम्ही रोज योग्य पद्धतीने, श्रद्धेने आणि नियम पाळून नैवेद्य ठेवाल तर हळूहळू तुम्हाला जाणवेल, घरातील वातावरण शांत होतं, मन अधिक स्थिर होते आणि आयुष्यात एक वेगळी सकारात्मक ऊर्जा येते. आता आपण या व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा जो भाग आहे तर तो बघणार आहोत. नैवेद्य जर तुम्ही ठेवत असाल तर तो अतिशय उत्तम आहे. सांगितलेल्या पद्धतीने फक्त 5 ते 10 मिनिट नैवेद्य हा देवांसमोर ठेवायचा असतो. सकाळी स्वयंपाक झाल्यानंतर अंघोळ करून, स्वयंपाक करून त्यानंतर तुम्ही नैवेद्य देवासमोर ठेवू शकता आणि संध्याकाळी आपले स्वच्छ हातपाय धुवून त्यानंतर तुम्हाला स्वयंपाक बनवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला नैवेद्य ठेवायचा आहे. तुम्ही जी काही भाजी भाकरी घरामध्ये बनवत असाल तो नैवेद्य तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर साखरसुद्धा तुम्ही नैवेद्यामध्ये ठेवू शकता. ज्या पद्धतीने तुमच्याकडे नैवेद्य ठेवत असेल त्या पद्धतीने ठेवायचा. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, खूप जास्त वेळ, अर्धा तास, 1 तास तो नैवेद्य तसाच देवासमोर राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तो लवकरात लवकर आपल्याला उचलून घ्यायचा आहे. फक्त 5 ते 10 मिनिट तो नैवेद्य देवासमोर आपल्याला ठेवायचा असतो. आता त्यानंतर आपण बघूया की ज्या घरामध्ये देवांसमोर नैवेद्य ठेवला जात नाही तिथे नेमकं काय घडतं. आणि बघा, देव हा कोणावर राग धरणार नाही. नैवेद्य ठेवला नाही म्हणून लगेच काही वाईट घडतं असं नाही. पण नैवेद्य आणि पूजा आपल्यासाठी असते. ती आपल्या मनासाठी, आपल्या सवयींसाठी, आपल्या विचारांसाठी असते. आणि नैवेद्य ठेवणे म्हणजे रोज एक ठरलेली वेळ देवासाठी काढणं. ही सवय नसेल तर हळूहळू जीवनातील शिस्त सैल पडते. वेगळेच भान राहत नाही. दिनचर्या विस्कळीत होते. कृतज्ञतेची भावना कमी होते. मन शांत ठेवण्यासाठी एक आधार कमी होतो. घरातील सकारात्मक वातावरण हळूहळू कमी होतं. बघा, नैवेद्य ठेवणे ही एक मानसिक सवय आहे. रोज थोडा वेळ शांत बसणं, रोज स्वतःला आठवण करून देणं की मी एकटा नाही, रोज कृतज्ञतेचा भाव ठेवणं. ही सवय नसेल तर मन हळूहळू जास्त अस्वस्थ होतं, जास्त तणाव घेतं आणि छोट्या छोट्या गोष्टींवर चिडायला लागतं. म्हणजेच नैवेद्य न ठेवणे म्हणजे देव शिक्षा देतो असं नाही, पण आपल्या स्वतःला मानसिक आधार देणारी एक चांगली सवय आपण गमावतो. याचा अर्थ असा अजिबात नाही की जो नैवेद्य ठेवत नाही तो वाईट माणूस आहे किंवा त्याच्या घरात नक्कीच वाईट घडेल, असं काही नाही. पण खूप लोक असं असतात की मनाने चांगले असतात, इतरांची मदत करतात, प्रामाणिक आयुष्य जगतात, तरी नियमित पूजा नैवेद्य करत नसले तरी पण ज्या ह्या सवयी आहेत तर त्या आपण लावायला पाहिजे, जेणेकरून आपल्या जीवनात एखादी अडचण आली तर नक्कीच त्या अडचणीतून आपला जो परमेश्वर आहे तर तो बाहेर काढतो. नैवेद्य ही देवाला खुश करण्याची लाच नाही, ती आहे स्वतःच्या मनाला सावरून ठेवण्याची एक सुंदर सवय. ज्या घरात नैवेद्य ठेवला जात नाही तिथे देव रागवत नाही, पण हळूहळू माणूस स्वतःपासून, आपल्या शांततेपासून आणि आपल्या शिस्तीपासून दूर जाऊ लागतो. म्हणून शक्य असेल तर रोज थोडासा वेळ देवांसाठी, स्वतःसाठी आणि मनाच्या शांततेसाठी काढा. नैवेद्य असो, साखर असो, फळ असो, भाव महत्त्वाचा आहे, पदार्थ नाही. तर ह्या ज्या काही चुका आहे नैवेद्य ठेवत असताना तर त्या आपल्याला पाळायच्या आहे. ह्या चुका जर तुम्ही पाळल्या तर नक्कीच आपल्याला संपूर्ण देवपूजेचं जे फळ आहे तर ते आपल्याला मिळेल. तर झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.